त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे नियोजन पूर्ण. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली आढावा बैठक. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत. त्र्यंबकेश्वर नगरीत येत्या 14 जानेवारी 2026 रोजी रंगणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी आता प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. ही यात्रा निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. नगर परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीत इन्सिडन्स फ्री यात्रेचा संकल्प करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तर असेलच, पण यंदा एक विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. वारीच्या मार्गावर बिबट्या किंवा सापांचा धोका टाळण्यासाठी जिल्हा रेस्क्यू टीम आणि सर्पमित्र तैनात राहणार आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी ग्रामीण रुग्णालयात विशेष टीम आणि पुरेसा औषध साठा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाविकांच्या आरोग्याशी तडजोड नको म्हणून पाणी पुरवठा विभागाला पाण्याचे टँकर भरण्यापूर्वी FTK किटद्वारे तपासणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच शहरात मोबाईल टॉयलेट, स्वच्छता आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी PWDला युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी बोलताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी शहरात रोड डायव्हर्शन केले जाईल. त्या संदर्भात आज माननीय कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या सर्व विभागाच्या नियोजनाचा विषय होता आणि ही यात्रा व्यवस्थितपणे पार पाडावी या दृष्टीने सर्वांनी काय काय गोष्टी करायची याबाबत सर्व समावेशित हा विचार झाला आणि निश्चितपणे ही यात्रा सर्वांसाठी सुकर राहील या दृष्टिकोनातून सर्व प्लॅनिंग पूर्ण झाले. मंदिर परिसर भाविकांसाठी मोकळा राहावा यासाठी नो हॉकर्स झोन तयार करण्यात येणार असून अनधिकृत स्टॉलवर कडक कारवाई केली जाईल. रथयात्रेसाठी विद्युत तारा 14 फूट उंचीवर केल्या जाणार. मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी विशेष टॉवर व्हॅन तैनात असेल. पशुसंवर्धन व विभागाचे फिरते पथक अनधिकृत जनावरांवर लक्ष ठेवेल. या बैठकीला तहसीलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.